शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 25 जुलै 2026चा व्हिडिओ आहे. रक्तचंदन. आता आपल्याकडे रक्तचंदन त्याचबरोबर सफेद चंदन अशी रोपं मिळत असतात. तर आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री अतुल सिद्धे सर, आरुज बाजार सावंतवाडीसाठी कोकणातील महाराष्ट्रातील सर्वात मोठी सर्वात जुनी नर्सरी आहे आपली. 35 एकरात नर्सरी आहे. लांजामध्ये 32 एकरात नर्सरी आहे. 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. आता हे आपले जुने शेतकरी आहेत. गेल्या वर्षी पण यांनी चंदन लावलेलं आहे. कोकणामध्ये रक्तचंदन चांगलं वाढतं, त्यामुळे सरांनी रक्तचंदन जे पूर्ण औषधी झाड आहे, ज्याचा वापर आपण औषधी त्याचबरोबर सुवासिक द्रव्य असतील, त्याचबरोबर इतर सौंदर्य प्रसाधने असतील त्यासाठी वापर होतो. आणि 2017मध्ये ज्याचा GRमध्ये 7,000 रुपये किलोचा भाव असं हे रक्तचंदन, ज्याचं वजन 25 ते 30 किलो भरतं 10 ते 12 वर्षामध्ये. आणि ते झाड आपल्याला आजच्या हिशोबामध्ये 2,10,000 रुपये एका झाडाचं उत्पादन होतं आहे. तर अशा प्रकारचं हे रक्तचंदन. आता रक्तचंदन जर म्हटलं तर याला होस्ट प्लॅन लावावं लागत नाही. 10 बाय 10 फुटावरती लागवड आहे. एकरामध्ये 450 रोपं बसतात. मध्ये आपल्याला आंतरपिकं घेता येतात. आता ह्याच सरांनी आपल्याकडं DT नारळ असेल, त्याचबरोबर आगरवूड, आव्याकडू, मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ अशी सर्व रोपं घेतलेली आहेत. महाराष्ट्रातली सर्वात मोठी सर्वात जुनी नर्सरी आहे. तर आता आपण चंदन लागवड करताना ह्याला होस्ट प्लॅन लागत नाही. आता सफेद चंदन जर म्हटलं तर त्याला होस्ट प्लॅन लावावा लागतो. त्यामध्ये कडुलिंब, मोगणी, मिल्याडुबी अशी सर्व झाडं लावायला लागतात. त्यावेळी ते झाडं वाढत असतं. त्याचं लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर इथं सफेद चंदन आहे, ज्याला आपल्याला होस्ट म्हणून बाजूला झाड लावावं लागतं. त्याच वेळी हे झाड वाढत असतं. तर हे सरासरी आपल्याला मोगणी, मिल्याडुब्या, कडुलिंब अशी झाडं लावू शकतो. पण रक्तचंदनामध्ये आपल्याला ही झाडं लावायला लागत नाहीत. मध्ये आंतरपिकं घेता येतात. रोप लावते वेळी आपल्याला खड्डा 1 बाय 1 फुटाचा पाहिजे. त्यामध्ये शेणखत, निंबळपेंड, थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे. रोप लावल्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि 22 टीनची आळवणी द्यायची आहे. त्याचं प्रमाण आपल्याला लिहून दिलेलं असतं. त्याचबरोबर 7व्या दिवशी आळवून दिल्यानंतर 1 महिन्याला DAP 50 ग्रॅम घालून मातीची भर लावायची आहे. असं केलं तर आपल्याला झाडाची वाढ चांगली मिळते. फवारणी करायची असेल तर कीटकनाशक, बुरशीनाशक हमला 22 टीन आणि त्यामध्ये युरिया 19-19 या तिन्हीपैकी आपण फवारणीला वापरू शकतो. अशा प्रकारचं जर नियोजन केलं तर आपल्याला रोप दिल्यापासून योग्य सल्ला, मार्गदर्शन, त्याचबरोबर नर्सरी आपली शासन मान्य आहे, त्यामुळे फळबाग योजनेला अनुदानाला बिल मिळतं. अशा प्रकारची खात्रीची रोपं, योग्य सल्ला, योग्य नियोजन मिळणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी सर्वात जुनी नर्सरी. बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात. त्याचबरोबर शेतकरी बंधूंना लागवडीपासून योग्य सल्ला, शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानाला बिल मिळतं. योग्य नियोजन, योग्य सल्ला, मार्गदर्शनासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.